सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आली आहे। उद्धव ठाकरे यांनी सेना मंत्र्यांची आणि नेत्यांची तात्काळ बैठक बोलावलेली आहे। सर्व मंत्र्यांना मातोश्रीवर बोलावून घेण्यात आलेला आहे। तात्काळ उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत। आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत मातोश्रीवर पोहोचले देखील आहेत। मनोहर जोशी, नीलम गोरे, खासदार भावना गवळी आणि खासदार विनायक राऊत हे देखील बैठकीला उपस्थित आहेत। आत्ताची मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज येते। उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या सर्व मंत्र्यांना आणि नेत्यांना तात्काळ मातोश्रीवर बोलावून घेतलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रिन्सिपल करेस्पॉन्डंट पंकज दळवी आहेत। पंकज, काय नेमका अजेंडा या बैठकीचा? पंकज, आत्ता तातडीची बैठक जी आहे ती मातोश्रीवरती बोलवण्यात आलेली आहे। महानगरपालिका आणि राज्यातल्या इतर ठिकाणी झालेल्या निवडणुका यांची पार्श्वभूमी आहे। मात्र मुंबई महानगरपालिका संदर्भातली ही महत्त्वाची बैठक असल्याचं कळतंय। काय समीकरणं जुळवली जात आहेत, शिवसेनेची भूमिका काय आहे, यासोबत या नेत्यांना काय वाटतंय हे सुद्धा तितकं त्यांच्याकडून चाचपडून बघितलं जाईल। कारण काल मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली। दिल्लीवरनं मुख्यमंत्र्यांना सबुरीनं घ्या असा आदेश देण्यात आलेला आहे। याचा अर्थ कुठेतरी सरकारला शिवसेना धोका पोचवू शकते हे दिल्लीला केंद्र सरकारमध्ये भाजपच्या नेतृत्वाला कदाचित लक्षात आलंय आणि त्यामुळे कदाचित मुंबईत महाराष्ट्राचा गड राखायचा असेल तर काही काळ आता निवडणुका गेलेल्या आहेत, शिवसेनेशी नमतं घ्या अशी भूमिका घेतल्याचं समजतंय। त्यामुळे याच्यावरती आता शिवसेनेची भूमिका काय असेल, शिवसेनेने भाजपला दूर ठेवायचा निर्णय घेतला तर लोकांमध्ये काय मेसेज जाईल, या सगळ्याविषयी आणि पक्ष नेतृत्वाने काय निर्णय घेतला या संदर्भातली बैठक असल्याचं समजतंय। नक्की पंकज, ज्या घडामोडी गेले काही दिवस चाललेले आहे, काय नेमका अंदाज घ्यायचा? काल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आता युती होईल अशी चर्चा एकीकडे व्हायला लागली आहे। उद्धव ठाकरे यांनी तात्काळ बोलावून घेतलेला आहे। गेल्या काही दिवसातल्या घडामोडी बघता आणि आता महापौर पदासाठीचा जो अर्ज भरण्याची तारीख आहे, जी मुदत संपती आहे महापालिकेची, या सगळ्या घडामोडी बघता आजच्या या बैठकीकडे नेमकं कसं बघायचं? पंकज, शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवरती बोलायचं झालं तर शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीसाठी ही बैठक महत्त्वाची आहे। कारण भावना गवळींपासून जे ज्येष्ठ नेते आहेत मनोहर जोशी ते सुद्धा तिकडे उपस्थित आहेत। गेले काही दिवस आपण बघितलं तर मुख्य निर्णय प्रक्रियेपासून मनोहर जोशी लांब आहेत। मात्र महत्त्वाची बैठक ह्याच्यासाठी की सगळे नेते या बैठकीला येत आहेत, त्यावरूनच या बैठकीचं पंकज गांभीर्य जे आहे ते लक्षात येतं। काल संध्याकाळपर्यंत शिवसेना नेत्यांशी जेव्हा मी बोललो तेव्हा शिवसेना नेते हे कुठेतरी भाजपासोबत जायला त्यांची मानसिक तयारी नाही आहे, किंबहुना पक्ष नेतृत्वाची सुद्धा भाजपासोबत जायचं नाही अशी भूमिका असल्याची माहिती समोर येत होती। मात्र काल रात्री काय घडामोडी घडल्या, पत्रिकेच्या माध्यमातून जे आहे मॅरेज डिप्लोमसी, लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी रावसाहेब दानवे आधी गेले होते, आज चंद्रशेखर बावनकुळे गेले, त्यांच्या माध्यमातून काही मेसेज गेला आहे का, या गोष्टी ज्या आहेत त्या इतक्याच महत्त्वाच्या असणार आहेत। कारण राजकीय समीकरणं जुळवताना पंकज या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा असतात, त्या तितक्याच महत्त्वाच्या असतात। त्यातनं अनेक संदर्भ, अनेक अर्थ जे आहेत ते या भेटीतनं निघत असतात किंवा अनेक घडामोडी ज्या आहेत त्या भेटींच्या माध्यमातून घडत असतात। त्यामुळे ही बैठक पंकज तितकीच महत्त्वाची आहे। उद्धव ठाकरे काय निर्णय घेत आहेत, जी भूमिका त्यांनी गोरेगावच्या सभेत घेतली होती की कोणामागेही यापुढे युतीसाठी कटोरा घेऊन जाणार नाही, यापुढे युती करणार नाही, तीच भूमिका कायम ठेवतायत का की अन्य काही भूमिकेवरती शिवसेना येते, या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असणार आहेत। या बैठकीच्या संदर्भात जसं तू म्हणालास की या बैठकीच्या संदर्भात काय नक्की अर्थ काढले जाऊ शकते, हेच सध्याचे महत्त्वाचे त्याचे संदर्भ आणि अर्थ आहेत।